भाई फ्रँकीवाली नाहीये भाई. आणि तुम्हाला सांगतो ते केलेलं आहे. पण ते कायदेबाह्य कसं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने मोफत सवलतीबाबत स्पष्टपणे निर्देश दिलेत. ते म्हणजे एस सुब्रमण्यम बालाजी विरुद्ध तामिळनाडू 2013 9 SCC 659 याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायदेशीर आधाराविना सार्वजनिक निधीतून सवलती देणे हे संविधानिक शासन व आर्थिक शिस्तीला बाधक आहे. काय शिस्त है मला सांगा. बंबई का जो टैक्स पे करता है, जो वड़ा पाव बेचता है, वो भी ऑनलाइन पैसा देता है, फिर भी वो GST भी भरता है. तो वो क्या, वो मेरा भैया होगा, तमिलनाडु का होगा या तमिली भाई होगा या गुजराती भाई होगा, क्या कसूरवार है, क्या गुनहगार है. हमारी महाराष्ट्र की मौसी अगर से भाजीपाला बेचती है, वो भी आजकल इसके ऊपर पैसा लेती है ऑनलाइन, वो इसके ऊपर ऐप के ऊपर. वो कसूरवार है. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो अशा प्रकारे कोणत्याच म्हणजे आमिष देऊन मतदारांची फसवणूक केली जाऊ शकत नाही. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या जे निवाडा आहे त्या निवाड्याच्या आधारे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी आश्वासनाबाबत निधीचा स्त्रोत, अर्थसंकल्पीय तरतूद व दीर्घकालीन आर्थिक परिणाम जाहीर करणे बंधनकारक आहे. हे दोन तिथं बसायले. संजूची तब्येत आता चांगली आहे वाटतंय, संजू बाबाची. हे दोन बसायले तर टवळक्या करायचं. अबे तुम्ही ते सांगा की रे, सांगा की रे भाई. आंबेडकरी चळवळीतली पोरं सांगतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातली मुलं अगदी शहाणपणाने सांगतात हे असं आहे, असं आहे, असं आहे. तुम्ही टवळक्या केल्यासारखं हसायले काय, हे काय करायले. अरे मतदार काय तुमच्या खिशातला समजलाय का. या नाही चाले, या नाही चाले. राज ठाकरे, उद्धव तेरे को बोल रहे हम, या नाही चाले. पुढे जाऊन आम्हाला सांगायचंय हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. भारतीय संविधानाच्या 144 कलमान्वये हे भारतीय न्यायव्यवस्थेसोबत केलेला, त्या निकालासोबत केलेला द्रोह आहे. आणि म्हणून आदर्श आचारसंहिता